त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांना मारहाण करणाऱ्या मुजोर गुंडांना आवर घालून त्यांच्यावर तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्याच्या कलमान्वये गुन्हे दाखल करावेत। यापुढे नाशिक शहरासह जिल्ह्यात आणि राज्यात कोणत्याही पत्रकारावर अशी वेळ येऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करून अशा मुजोर गुंडांना आळा बसवून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या सेवा संबंधित नेमलेल्या ठेकेदारांनी आपल्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करूनच कामावर ठेवण्यात यावे। येणाऱ्या कुंभमेळ्याची प्राथमिकता विचारात घेऊन संपूर्ण जिल्ह्यात पत्रकारांना वृत्तांकनासाठी अडथळा येणार नाही याची काळजी घेऊन पत्रकारांना वेळोवेळी गरज भासल्यास संरक्षण पुरवावे। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय मुख्यमंत्री महोदयांना भारतीय मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चेअरमन हिरालाल लोथे यांनी तसेच अनेक पत्रकार संघटनांनी आज उपस्थित पत्रकारांच्या वतीने निवेदन देऊन पत्रकार हित विचारात घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश निर्गमित करण्याचे निवेदन देण्यात आले। धरदेव ठाकूर यांचा विशेष अहवाल। महाराष्ट्रात पत्रकारांवर हल्ला, गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी। इंडियन मीडिया फाउंडेशन नॅशनल महाराष्ट्राच्या जनरल कमिटीचे राज्य अध्यक्ष हिरालाल लोथे आणि अनेक पत्रकार संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले, ज्यामध्ये त्र्यंबकेश्वर नाशिक येथे पत्रकारांवरती हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। निवेदनातील मागण्या: पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हेगारांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा। नाशिक शहरासह जिल्ह्यात आणि राज्यातील कोणत्याही पत्रकारासोबत अशा घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात। अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी। सार्वजनिक सेवेसाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यापूर्वी त्यांचे चारित्र्य पडताळणे बंधनकारक करावे। आगामी कुंभमेळ्यादरम्यान पत्रकारांना वेळोवेळी गरजेनुसार सुरक्षा पुरवावी, जेणेकरून त्यांना संपूर्ण जिल्ह्यात वार्तांकन करण्यास अडथळा येऊ नये। पत्रकार संघटनांच्या मागण्या: पत्रकार संघटनांनी मागणी केली आहे की पत्रकारांचे हित लक्षात घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावेत। शिवाय पत्रकारांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात। पुढील कारवाई: पत्रकारांच्या मागण्यांवर सरकार काय कारवाई करते आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कोणती पावले उचलते हे पाहणे बाकी आहे।